भिवंडी लोकसभा क्षेत्रातील तमाम मतदार बंधू भगिनींना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। मी येथे 2024ची 23 भिवंडी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहे। या अपक्ष म्हणून निवडणूक लढताना सर्वच राजकीय पक्षातील मतदार आणि कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। परंतु नुकताच असं ऐकायला मिळतं का काही विभागामध्ये अशा प्रकारे बोंबावतात का या पक्षाचा दमी उमेदवार आहे, त्या पक्षाचा दमी उमेदवार आहे, मतं खाण्यासाठी उमेदवार उभा केलेला आहे। तर माझी सर्व मतदार बंधूंना 21 लाख मतदार बंधूंना कळकळीची विनंती आहे, ज्यांना कोणाला असं बोंबाबोंब करायचे, ज्या सुपाऱ्या घेऊन बोंबाबोंब करतात त्यांच्या नादी न लागता ज्यांना कोणाला विश्वास वाटत असेल, मला गेल्या 15 वर्षातील जिजाऊच्या निलेश सांबरेंनी केलेल्या कामावर विश्वास आहे का जवळजवळ 40 लाख आमच्या समाज बांधवांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली, जवळजवळ 8,000हून जास्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत, अपंग दोन्ही जिल्ह्यातील बहुतांशी नागरिकांना मदत झालेली आहे, जिथे आपत्कालीन परिस्थिती सापडते तिथे तात्काळ जिजाऊ पोहोचून तात्काळ मदत केली जाते। अगदी विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत शिष्यवृत्त्या दिल्या जातात, तर रुग्ण आपत्कालीन इतर ठिकाणी रुग्णालयात असतात त्यावेळेसही त्यांना मदत केली जाते। प्रत्येक शाळेमध्ये वहीमार्फत जिजाऊ गेल्या 15 वर्षावर पोहोचलेले, प्रत्येक गावामध्ये आंब्याच्या झाडामार्फत जिजाऊ पोहोचलेले। त्यामुळे मला माझ्या कामावरती विश्वास आहे, जिजाऊच्या कामावरती विश्वास आहे आणि समोरचे उमेदवार कोण आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत त्यापेक्षा माझा स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे, स्वतःवरती हिंमत आहे। आणि आपण एकदा या घडपोडीला जिजाऊला भेट द्या तर नक्की जिजाऊनी काय काम केलेले, मी जर इतकं अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची हिंमत करतो तर नक्की काय काम आहे ते येऊन बघा। का अगदी 200 लोक वस्तीच्या गावामध्ये, जिथे मी सरपंचही होऊ शकत नाही, ग्रामपंचायत सदस्य झालो तर खूप मोठं, पंचायत समिती सदस्य नाही, आमदार नाही, खासदार नाही होऊ शकत, त्या गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेतात। त्या गावामध्ये पोलीस अकॅडमी मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षण घेतात। त्या गावामध्ये जेई नीट जो देशातील पहिला प्रयोग केलेला आहे, काही इयत्ता 9वी पासून आपल्या गरिबांच्या मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी नीटच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे, गरिबांच्या मुलांना IITला पाठवण्यासाठी JEEच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे आणि या दोन्हीसाठी IIT टीचर आपण उपलब्ध केलेले आहेत। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन इयत्ता 9वी पासून सुरू केलेले आहे। न्याय व्यवस्थेमध्ये आपले विद्यार्थी न्यायाधीश झाले पाहिजेत त्याचं फाउंडेशन इयत्ता 9वी पासून सुरू केलेलं आहे। आपले विद्यार्थी CA झाले पाहिजेत त्याचं फाउंडेशन इयत्ता 9वी पासून सुरू केलेलं आहे। त्याच कॅम्पसमध्ये एक असं रुग्णालय आहे का भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये साधं डोळ्याचं ऑपरेशन करणारे एकही रुग्णालय नाही मोतीबिंदूचं। तर आपल्या झडपोलीच्या हॉस्पिटलमध्ये भगवान महादेव सांगली रुग्णालयामध्ये 25 नेत्र तपासणी डोळ्याचे ऑपरेशन दररोज होत असतात। तर त्याचबरोबर 8 ते 10 मोठ्या सर्जऱ्या पोटातल्या बाळाच्या सिझरपासून तर कॅन्सरपर्यंतच्या शस्त्रक्रिया होत असतात। त्याच कॅम्पसमध्ये हॉस्पिटलमध्ये NICU डायलिसिस अगदी लीलावती हॉस्पिटल सारखे ऑपरेशन थिएटर आहे। त्याच्याच बाजूला अंधव अपंग स्कूल आहे, त्यामधून नुसतं शिक्षण नाही तर तेथील विद्यार्थ्यांनाही नोकऱ्या देण्याचं काम जिजाऊ करते। मागच्या काही महिन्यामध्ये 4 विद्यार्थी आपले सरकारी प्रशासनामध्ये नोकरी लागले, एक कृषी अधिकारी लागले, एक केंद्र शासनाच्या याच्यामध्ये लागले, एक MPSC लागले आणि एक दुसऱ्या एका खात्यामध्ये लागले। त्याच कॅम्पसमध्ये स्पर्धा परीक्षा मार्फत ज्याला आई वडील नसलेला पोरगा UPSC झाले स्वप्नील माने नावाचे, त्याच कॅम्पसमध्ये पोलीस अकॅडमीच्या मार्फत किंवा अग्निशमन दलाच्या भरतीत 800 पैकी 109 विद्यार्थी लागले। अशा हजारो विद्यार्थ्यांना रोजगार देणारी आपली जिजाऊ आणि तेही कुठल्याही प्रकारची वर्गणी न घेता, देणगी न घेता। आपल्या या दोन्ही जिल्ह्यावर नव्हे तर कोकणभर 18 रुग्णवाहिका आहेत। प्रत्येक गावामध्ये आरोग्य शिबिर घेऊन त्यातून प्रत्येक रुग्णाला बरं करण्यासाठी माझ्या घरचा रुग्ण समजून त्याला बरं करण्याचं काम आपली जिजाऊ करते। विद्यार्थ्यांबाबत म्हणायचं गेलं तर प्रत्येक हायस्कूलला करिअर गायडन्सचे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न बघितली पाहिजेत, ग्रामीण भागातील विद्यार्थी हा पुढे गेला पाहिजे, यासाठी सातत्याने जिजाऊ मार्फत प्रयत्न सुरू आहेत। जिथे जिथे मागणी होते तिथे तिथे ठाण्यासारख्या 10 झोपडपट्ट्यांमध्ये 1ली पासून 10वी पर्यंतच्या मोफत कोचिंग क्लासेसची व्यवस्था आपण केलेली आहे आणि इतकं पूर्ण कोकणभर 45 स्पर्धा परीक्षा वाचनालय आहेत, त्यातनं हजारो विद्यार्थी अभ्यास करतात, 31 पोलीस अकॅडमी आहेत, 30 गट क ड चे इन्स्टिट्यूट आहेत। ठाण्यासारख्या ठिकाणी क्लासेस चालतात, MPSC UPSCचे गट क ड चे क्लासेस चालतात, कॉम्प्युटर क्लासेस चालतात, झडपोलीलाही स्पर्धा परीक्षेचे सर्व क्लासेस चालतात, JEE नीटचे क्लासेस चालतात, जेणेकरून आपल्याला आपला विद्यार्थी घडला पाहिजे, गरिबांचा मुलगा घडला पाहिजे, जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना पती जातात त्या मुलीलाही आपल्या धुनी भांडी करणाऱ्या मुलीला आपल्या जिजाऊची साथ मिळते आणि ती मुंबई अग्निशमन दलामध्ये अधिकारी होते।
इतकं मोठं काम असताना आपल्याला का गरज आहे असं कोणाच्या आमिषाला बली पडून कोणाची दमी व्हायचे? जिजाऊचं काम हे महाराष्ट्रातील एकमेव काम आहे की जे स्वतःच्या कमाईतून स्वतःच्या समाजासाठी काम केलं जातं. त्यामुळं आम्हाला आमच्या मनगटावर विश्वास आहे, आमच्या हृदयावर विश्वास आहे आणि आम्ही वारंवार सांगतो की ज्याला कोणाला हृदय आहे आणि ज्याला जिजाऊची माहिती मिळते तो कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा व्यक्ती असू दे, तो नक्कीच माझ्या बरोबर असेल, जिजाऊच्या बरोबर असेल. त्यामुळं मला कुठलीही भीती नाही का उद्या कोणाचा दमी म्हणून उमेदवार राहण्याची अजिबात कधी गरज नाही. असं कधी आम्ही राहिलो नाही. कुठल्या संस्थेने, कुठल्या पक्षाने असं जर कुठलं काम केलं असतं तर नक्कीच आम्ही त्यांचा दमी म्हणून उमेदवार राहिलो असतो. आज 8 सीबीएसई स्कूल आपले आहेत, त्यामध्ये 20,000 विद्यार्थी शिक्षण घेतात, गोरगरिबांचे घेतात. त्यामुळे माझ्या मतदार राज्यांनो, या अशा प्रकारच्या बोंबा, अशा प्रकारच्या वल्गना अनेक लोक राजकीय पक्षातील काही हितशत्रू करण्याचा प्रयत्न करतील. माझी सर्व मतदार बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे, निलेश सांबरे हा फक्त प्रेमाचा उकाळा असेल, वडीलधारी मंडळांचा समोर नतमस्तक होणार असेल, अशा कुठल्याही कोणाच्या पैशाला बळी पडून, कोणाच्या दबावाला बळी पडून माझ्या उमेदवारीबद्दल संशय आणत असतील तर त्या संशयाला तुम्ही पूर्णविराम द्या. हा तुम्ही उमेदवार आहात. प्रत्येक मतदाराला खासदार बनवण्यासाठी मी येथील लोकसभा निवडणूक लढवते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतील, राज्यघटनेप्रमाणे आणि संविधानाप्रमाणे देश चालण्यासाठी आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडी आहे, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांची. आणखीन काही मंडळे, काही पक्ष, काही संघटना आपल्या बरोबर येणार आहेत. या सर्वांना सोबत घेऊन जर देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्यासाठी मी सज्ज आहे. आपणही कोणाच्या भूलथापाला बळी न पडता अगदी ठाम सत्याच्या सोबत राहावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.